10 डिसेंबर रोजी परभणी शहरात एका माथे फिरू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याची घटना घडली होती। खरं तर ही घटना अत्यंत निंदनीय आणि चीड आणणारी आहे, कारण कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्रातील कोणताही मराठी माणूस सहन करणार नाही। त्यामुळे या घटनेनंतर निषेध होणं साहजिकच आहे। खरं तर परभणी शहरात या घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन देखील करण्यात आलं होतं। मात्र या बंदला हिंसक वळण लागल्याने बुधवारी दुपारनंतर शहरामध्ये जमावबंदी लागू करावी लागली। सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही तणाव मात्र कायम आहे। त्यामुळे आता तिथं SRPFच्या 6 तुकड्या मागवण्यात आल्या आहेत। दुसरीकडे अल्पावधीतच EVM वरून जगाच्या नकाशावर आलेल्या मार्कळवाडीत देखील EVM आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं बोललं जात आहे। पण आता प्रश्न असा पडतो की हे दोन्ही विषय अचानक एवढे का पेटले? यामागे एखादी अदृश्य शक्ती तर काम करत नाहीये ना? मार्कळवाडी ते परभणी हे वातावरण नेमकं कोण खराब करतंय तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतू मराठी। सुरुवात करूया मार्कळवाडीपासून। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा खूप दारुण पराभव झाला। मात्र हा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागला असल्याचं दिसून येत आहे। महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आघाडीच्या पराभूत नेत्यांनी आपल्या पराभवाचं खापर EVM वर फोडलं आहे। त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मार्कळवाडी इथं आंदोलन उभं केलं। या EVM आंदोलनातून EVM हटाव देश बचावचा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात आहे। पण विरोधी पक्षातील नेते मार्कळवाडी येथील ग्रामस्थांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप महायुतीचे नेते करत आहेत। शिवाय EVM मशीन ही देशात काँग्रेसची सत्ता असताना ती काँग्रेसनेच आणली असून त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय देखील झाला। मात्र तेव्हा त्यांनी EVM वर आक्षेप घेतला नाही। पण भाजपला बहुमत मिळालं की EVM हॅक केली असं म्हणणं कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जात आहे। आता एवढे दिवस चाललेलं हे EVM प्रकरण कुठंतरी शांत होत आहे असं वाटत असतानाच परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाची एका माथे फिरू नये विटंबना केल्याची घटना समोर आली। खरं तर आधी या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर समर्थकांनी शांतपणे आंदोलन सुरू केलं होतं। मात्र अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। यावेळी आंदोलकांनी काही दुकानावर दगडफेक केली, हातात लाठ्या-काठ्या घेऊन गाड्या फोडल्या, पोलिसांच्या काही गाड्यावरही दगड फेकले। तसंच यावेळी जाळपोळ केल्याचंही दिसून आलं। आता पुरोगामी म्हणावल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम निवडणूक निकालानंतरच का वाढलं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच असे प्रकार का घडतात? असे प्रश्न विचारले जात आहेत। खरं तर 2018 मध्ये कोरेगाव भीमा येथे दंगल घडवून आणली होती। तेव्हाही विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला होता आणि आताही काही जण याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरत आहेत। पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच दलितांबाबत अशा घटना का घडतात? भाजप महायुतीला बहुमत मिळाल्याने अराजकतावादी पुन्हा जागे तर झाले नाहीत ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। समाजात जरा कुठं शांतता प्रस्थापित झाली असं वाटत असतानाच या प्रवृत्ती अचानक जाग्या होतात आणि समाज स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतात। खरं तर आता परभणीत घडलेल्या घटनेतील ज्या आरोपीला ताब्यात घेतलंय तो मनोरुग्ण असल्याचं बोललं जाते। मग आता प्रश्न असा पडतो की या मनोरुग्णाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाची विटंबना करावी हे कसं कळलं? कदाचित तो मनोरुग्ण असल्याचा फायदा घेऊन इतर कोणीतरी त्याला तसं करायला सांगितलं असल्याची शक्यता नाकारता येते। या घटनेनंतर ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नव्हता अशा लोकांच्या गाड्या फोडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून आंदोलकांना काय साध्य करायचं होतं? शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात जाळपोळ करणारे तरुण नेमके कोण होते? त्यांच्या अशा हिंसा करण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत। जर निषेधच करायचा होता तर तो शांतपणेही करता आला असता, पण त्याला हिंसक वळण का लागलं? आता हिंसक आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर लागलीच काही जण गृह खात्याच्या कामावर नाराजी व्यक्त करतील। पण समाजात जर अशी कृत्य घडत असतील तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याला चाप बसणंही गरजेचं आहे, कारण आपल्या देशाचा राज्यकारभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो। त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला या संविधानाबद्दल नक्कीच आदर आहे आणि तो असायलाच हवा। पण जर का अशा घटना घडल्यानंतर कुणी कायदा हातात घेऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असेल तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे। एकूणच परभणीत झालेली संविधानाची विटंबना निषेधार्ह आहेच, पण त्यानंतर झालेला राडा, जाळपोळ आणि गाड्या फोडण्याचे प्रकार देखील नक्कीच निषेधार्ह आहेत। आता शासन किंवा पोलीस प्रशासन या घटनेचा सखोल तपास तर करेलच, पण एकंदरीत ही संपूर्ण घटना पाहता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या या घटनांमागे नेमका कुणाचा हात असेल? या अशा घटना जाणून बुजून घडून आणल्या जात आहेत का?
ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.